वॉशिंग पावडर निरमा, दूध की सफेदी ही जाहिरात आपल्या सर्वांची परिचितच नसून सर्वांच्या घराघरात वापरली जाणारी निरमा आज मार्केटमधून गायब कशी झाली? आज असं म्हणा का जवळजवळ 50 वर्षापूर्वीचा ब्रँड कसा मार्केटमधून गायब होऊ शकतो? तर आज आपण जाणून घेणार आहोत निरमाची कहाणी. नमस्कार, देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर निरमा म्हटलं, डिटर्जंट पावडर जर म्हटलं तर अर्थातच आपल्या डोळ्यासमोर निरमाची जाहिरात येते, निरमा पावडरची पुडी येते. आज डिटर्जंट पावडर, कपडे धुण्याची पावडर जर कुठली मागायची जर असेल तर आपण डिटर्जंट पावडर द्या असं कधीच म्हणत नाही. तर काय म्हटलं जातं? निरमा पावडर द्या. म्हणजे आज तळागाळातील जनतेपर्यंत, जनतेच्या माइंडमध्ये निरमा हे नाव फीड झालेलं आहे. कोणाची ही कंपनी होती? कधी सुरुवात झाली? एक सक्सेसफुल बिझनेस, एक ब्रँडेड नाव कसं मार्केटमधून आज आउट होऊ शकतं? देशातील बड्या ब्रँडच्या यादीमध्ये निरमाचं नाव होतं आणि ब्रँडेड प्रोडक्टच्या यादीमध्ये हे प्रोडक्ट होतं. एवढा मोठा ब्रँड बनवणारे कोण? तर ही व्यक्ती आहे साध्या आणि एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती, गुजरातमधील शेतकरी कुटुंबातील ही व्यक्ती, करसनभाई पटेल असं नाव. करसनभाई पटेल यांचं शिक्षण हे पाटणमध्ये झालं आणि अर्थातच शिक्षण झालं व महाविद्यालयीन शिक्षण झालं. पुढे काय करायचं तर घरच्याच्या सहकार्याने म्हणा किंवा सल्ल्याने म्हणा सरकारी नोकरी करायची आणि आपलं अर्थार्जन करून कुटुंब चालवायचं, लग्न करायचं, सगळ्या गोष्टी. पण ही गोष्ट मुळातच करसनभाई पटेल यांना मान्य नव्हती. पण तरीही ज्यावेळेस स्वतः डिसिजन मेकर नाही, मग नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून नोकरीसाठी त्यांनी सर्चिंग केलं. शिक्षण चांगलं असल्यामुळं त्यांना गव्हर्नमेंट महाविद्यालयामध्ये एक तंत्रज्ञ म्हणून, म्हणजेच सरकारी प्रयोगशाळेमध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरी लागली, गव्हर्नमेंट नोकरी. आता गव्हर्नमेंट नोकरी, लग्न वगैरे सगळ्या गोष्टी, परिवार सेटल, लाईफ सेटल. पण मुळातच करसनभाई पटेल यांचं मन नोकरीमध्ये रमत नव्हतं. आतून ते समाधानी नव्हते. फक्त कुटुंब चालवी, नोकरी चालवी, करायचं म्हणून करायचं. पण त्यांची मनाची घालमेल काहीतरी वेगळीच असत. त्यांनी वेगवेगळे प्रयोगशाळेत प्रयोग करणे, प्रोडक्ट तयार करणे, नवीन नवीन गोष्टी शिकणे. मग असं सगळ्या गोष्टी चालू असताना त्यांचं लक्ष बाजारात मिळणाऱ्या महागड्या डिटर्जंट पावडरवरती गेलं. तर साधारण कुटुंबाला हे परवडत नाही. मग लोक राखेनं कपडे धुवायचे किंवा कुठली तरी पावडर किंवा निंबू किंवा अनेक प्रकार वापरले जायचे त्यावेळेस. 1969च्या अगोदरची गोष्ट. मग याला पर्याय काय? ब्रँडेड महागडी डिटर्जंट पावडर जर दुकानातून घ्यायची म्हटली तर मग खूप महाग जायची त्यावेळेस. याला ऑप्शन काय? मग त्यांनी 8-10 तास नोकरी करायची, प्रयोगशाळेत प्रयोग करायचे, घरी येऊन डिटर्जंट पावडरवरती काम करायचं. हा असा रोजचा नित्यम दिनक्रम त्यांचा चालू राहायचा. हे सगळे सर्चिंग, सगळ्या गोष्टी करत 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 करसनभाई पटेल यांनी पावडरचा शोध लावला आणि पावडरचा शोध लावूनच तेवढ्यावरतीच न थांबता त्यांनी परिवाराला सांगितलं, कमी असं करतोय, माझं मन नोकरीत रमत नाही, मला धंद्यात पडायचंय. मग शेवटी घरच्यांनाही त्यांना सहमती दर्शवावी लागली. नोकरी करायचीच नाही म्हटल्यानंतर मग आता तिथं नो अपील झालं ना. मग करायचं काय? तुम्ही असं प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि हे प्रोडक्ट मला वापरायचं आहे, मार्केटला मी ते आणतो आहे आणि त्याची निर्मिती करायचं आहे. मग 1969 साली करसनभाई पटेल यांनी 15,000 रुपयाचं कर्ज घेतलं
आणि छोटीशी सुरुवात आपल्या घरापासूनच केली निरमा पावडरची. महागडी डिटर्जंट पावडर, मग तिला एवढी मोठी तोड द्यायची, तोडीस तोड. त्यावेळेस त्यांनी छोटी सुरुवात केली, प्रोडक्ट मार्केटला आणलं. पण विकायचं कसं, लोकांचा विश्वास कसा संपादन करायचा, तर करसनभाई पटेल यांनी घराघरापर्यंत जाऊन निरमा पावडर लोकांना दिली, वापरून बघायला लावली, सांगितलं, जनतेमध्ये विश्वास तयार केला आणि स्वस्त फक्त 3 रुपये किलोनं ही पावडर विकायला स्टार्ट केली, सुरुवात केली. लोकांचा विश्वास संपादन केला. आणि आपल्याकडे जे काही कामगार असतील, या कामगारांना सांगितलं की किराणा दुकान शॉपमध्ये जाऊन पावडर तुम्ही मागा. पण ज्या वेळेस अशा पद्धतीनं हळूहळू सुरुवात केली, स्वतः त्यांनी मार्केटिंग केली, घराघरात जाऊन पावडर विकली. आणि ज्यावेळेस लोकांना करसनभाई पटेलच्या पावडरचे, निरमा पावडरचे रिझल्ट मिळायला लागले आणि ह्या रिझल्टच्या बेसवरती हळूहळू हळूहळू निरमा पावडर विकायला लावली. पण ह्या पावडरचं नाव निरमाच का त्यांनी ठेवलेलं आहे, तर याच्या पाठीमागची हकीकत की ज्यावेळेस सरकारी नोकरीमध्ये होते त्यावेळेस त्यांचं लग्न झालं आणि त्यांना जे मुलं बाळं झाले त्यात एक मुलगी, तिचं नाव निरमा. पण निरमा ही एका ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झालेली करसनभाई पटेलची कुटुंबात आवडती मुलगी. आणि शाळेत जात असताना तिचा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि जाग्यावरती तिचं देह अनंतात विलीन झाला. पण आवडती मुलगी गेली, करसनभाई खचून गेले. आता करायचं काय? मग त्यांनी ही जी घोड्यावरती जी मुलगी दिसते असंच नाही ठेवलं, तर याच्या मागची रंजक कहाणी आहे. करसनभाई पटेलची जी आवडती मुलगी गेली, तर ती गेलेली नाही, ती ह्या दुनियात कुठेतरी आहे आणि तिचं नाव निरमा ठेवलं. असं उज्ज्वल नाव बनवलं त्यांनी का आज तळागाळात म्हटलं. म्हणजे असं म्हणा का जोपर्यंत डिटर्जंट पावडर वापरली जाणार आहे, लोक निरमा पावडर द्या ह्याच नावानं निरमाचं नाव घेणार आहे. सबकी पसंत निरमा. म्हणजे अशी ही छोटीशी सुरुवात झाली. पण आज जर बघितलं, निरमा पावडर ऐवजी व्हील पावडर आपण वापरतो, सर्फ एक्सेल वापरतो, बऱ्याचशा नवीन नवीन पावडर आल्या आणि निरमा पावडर मागे पडत गेले. पण 50 वर्षाची ही कारकीर्द आज करसनभाई पटेल यांना 1969 मध्ये झालेली सुरुवात आज 2024 पर्यंत जर विचार केला तर करसनभाई पटेल यांची फोर्ब्सनं दाखवलेली प्रॉपर्टी म्हणजेच 3.3 अब्ज म्हणजेच 27,545 कोटी रुपये एवढी प्रॉपर्टी निरमा पावडरच्या जीवावरती करसनभाई पटेल यांची झालेली आहे. आणि आज या प्रॉपर्टीच्या जीवावरती आज जगभरात जे नाव पोचलेलं आहे निरमा पावडरचं, आणि निरमा पावडरनं अनेक मार्केट बसवलेले आहे. व निरमा पावडर निरमा न राहता निरमा कपड्याची साबण पण आलेली आहे, निरमा अंगाला लावण्याची साबण पण आलेली आहे. बरेचसे प्रोडक्ट आज निरमाच्या नावानं मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यानंतर सिमेंटच्या कंपनीमध्ये पण, सिमेंटमध्ये पण खूप मोठं निरमाने काम केलेलं आहे. साबण, सिमेंट, शॅम्पू, बऱ्याचशा अशा अनेक कंपन्या तयार झालेल्या आहे. एवढी मोठी संपत्ती आज निरमा कंपनी झालेली आहे, करसनभाई पटेलची झालेली आहेत. आणि अनेक कंपनी झालेल्या आहे. जे मेन प्रोडक्ट होतं निरमा आज ते मागे पडलेलं आहे. म्हणजे जवळजवळ मार्केटमधून आउटही झालेलं आहे. थोडंफार चालत असेल, मिळते नाही मिळते, आज लोकही घ्यायला मागं पुढं बघताय. लोक आज 4 पैसे जास्त देऊन महागडं प्रोडक्ट घेत आहेत. म्हणजे आज निरमाची कारकीर्द जवळजवळ संपलेली आहे. सुरू झालेली 1969ची कहाणी 24 पर्यंत आज थोडी थोडी मार्केटमध्ये आहे. हल्लीच मी दुकानदाराला विचारलं की निरमा का मिळत नाहीये, तर निरमा ठेवायला परवडत नाहीये. का परवडत नाही, तर कारण निरमाचा सेल कमी झालेला आहे. लोक आज व्हील पावडर असेल, सर्फ एक्सेल असेल किंवा जे बाकीचे ब्रँड मार्केटला आलेला आहे, ह्या ब्रँडकडं लोकांचं लक्ष लागलेलं आहे. लोकांनी हे मार्केट काबीज केलेलं आहे. निरमाचं मार्केट तुटलेलं आहे. आणि आज ह्या दुसऱ्या वेगवेगळ्या मोठमोठ्या ब्रँडच्या यादीमध्ये जे नाव आहे करसनभाईचं असते, त्यांचे मुलं सांभाळत आहे, त्यांचे वय झालेलं आहे. तर म्हणजे अशी एक कहाणी जर बघितली तर घरादाराला माहिती असलेली निरमा आज नामशेष झालेली आहे. पण आजही निरमाच्या नावाने निरमा
जे काही काम केलेलं आहे आजही चालू आहे. निरमा ग्रुप आज चालू आहे. निरमा जरी मागे पडलेली आहे पण अदर प्रोडक्टनं निरमाची जागा घेतलेली आहे. मग ते काही निरमा कंपनीचे स्वतःचे प्रोडक्ट आहे आणि बाकीचं मार्केट युनिलिव्हरनं बरंचसं कवर केलेलं आहे. म्हणजे सर्फ एक्सेल असेल, व्हील पावडर या बऱ्याचशा मोठमोठ्या ब्रँडेडच्या यादीमध्ये आज निरमाचा नामशेष झालेला आहे. असो, नक्कीच तुम्हाला हा निरमा कंपनीचा व्हिडिओ आवडला असेल. एक शेतकरी कुटुंबातील, छोट्या कुटुंबातील व्यक्ती पण फक्त घर, गाडी, बंगला, नोकरी, हम दो हमारे दो याच्यातच गुंतून न राहता एक वेगळं ध्येय गाठायचं सुरुवात करण्याचं धाडस करसनभाई पटेल यांनी केलेली आहे आणि एक छोटीशी 15,000 रुपयात झालेली सुरुवात आज 27,545 कोटी रुपयामध्ये घेऊन गेलेली आहे. विचार करा मित्रांनो, 50 वर्षात केवढा मोठा टप्पा गाठलेला आहे आणि आपण 1,50,000 बिझनेस स्टार्ट करायला विचारात पडतोय. नफा तोटा आता करसनभाई पटेल यांना निरमा कंपनीला तोटा झाला नसेल का? 100% साहेब. आज सुरुवातीला त्यांना निरमा विकता नाकी नऊ आलेलं आहे, पण त्यांनी सायकलवरती घराघरात जाऊन हे प्रोडक्ट लोकांना दिलेलं, हे वापरून पाहिलं दिलं. वेळेअभावी, विक्री अभावी त्यांनी फ्रीमध्ये लोकांना त्याची टेस्ट दिलेली आहे. 3 रुपये किलोनं आज ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे. म्हणजे असंच नाही त्यांचं मार्केट झालं. नफा तोटा ह्या गोष्टी, अडीअडचणी, मार्केटवरती जाणं, खाली येणं, शेअर्स कमी जादा, हे प्रॉब्लेम त्यांनाही आलेत ना, बरोबर आहे की नाही? पण खचून न जाता आज कंपनी मार्केटमध्ये उभी ठेवली. एका कंपनीच्या आज 4, 8, 10 कंपन्या उभ्या केलेल्या कशा पद्धतीने झाले असते? फक्त कुठंतरी मेहनत घेण्याची तयारी, जिद्द, ब्रँड बनवला आणि मार्केटला चालत राहिले. असो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.